बोललं जायचं की मुंबईत मात्र ठाकरे पाहिजे, असं एक त्यावेळेस आपण बोलून गेलो म्हणलो होतो त्यावेळेस. आयला मी तसं नव्हतं म्हणलो. दादा, तुमचा एक जुना व्हिडिओ आहे, मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंच्या हातामध्ये सोडून दिसते, अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही तेव्हा केलं होतं आणि तो आता व्हायरल होताना दिसून येतोय मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आता जर निवडणूक झाली तर मुंबई महापालिका कोणाकडे शोभून दिसेल किंवा कोणाच्या हातामध्ये शोभून दिसेल? आयला मी तसं नव्हतं म्हणलो. हे एकाच्या दोन जोडीचे दोघं शिवण. एक त्यावेळेचा असा साधा प्रश्न होता की मुंबईचा काहीतरी 1-1.5 वर्षापूर्वीचा विषय की मुंबईचं ते महानगरपालिकेत कोण असायला पाहिजे. तर मी एक फक्त मन सांगितली होती की ग्रामीण भागात कोणत्याही पक्षाचा असू द्या, काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कोणाचा जरी असला तरी इकडं विरोधी पक्ष असून सुद्धा बोललं जायचं की मुंबईत मात्र ठाकरे पाहिजे, असं एक त्यावेळेस आपण बोलून गेलो म्हणलो होतो त्यावेळेस. आणि यांचं काहीच नाही हो, कुणी असला तरी आम्हाला फरक पडत नाही. आमच्या गोरगरिबांच्या जीवनात कुणी आला, हे काय आले ते काय आले, कधीच बदल होणार नाही. आम्हाला कामं कष्टच करावे लागणार आहेत, लोकांच्या कंपन्यामध्येच कामं करावे लागणार आहेत, माथाडी कामगार करून आम्हाला हमाल्याच करावे लागणार आहेत, हॉटेल टपऱ्यात चालवावं लागणार आहेत, हातगाड्यावरतीच कामं करावे लागणार आहेत. हे कुणी आलं तरी बदल तोडवणार आहे, यांचे पाहुणे रावळे सुधारणार आहेत. त्यांनी यांना भूखंड पाहिजेत, यांना सगळ्या माडाच्या जागा पाहिजेत, मोठमोठाल्या यांना हे ग्राउंड साफ करतात, यांना समुद्रातल्या सुद्धा जागा पुरवणार. आता त्या आदिवासींचं एक बेट आहे, ते बेट सुद्धा पुराण आहे यांना, पलीकडच्या कडेला कुठंतरी येऊन गुलाल टाकून लगेच उद्घाटन पण केलं. यांचा व्यापार चालला पाहिजे, यांना उद्योग व्यवसाय चालले पाहिजे, याच्यासाठी यांचे हे प्रयत्न असतात. आम्हाला काहीच फरक पडणार नाही ना. गोरगरिबाच्या जीवन प्रवासात काही बदल होणार आहे का, तर याचं उत्तर हे अजिबात नाही. यांचेच लोक सुधारणार आहेत. परंतु त्यावेळेस ते आपण म्हणलोच होतो, त्यात काय बदलायचं काही कारण नाही ना, आणि मी बदलतोय पुढं. आणि लोकांची ती मनच आहे, मुंबईत ठाकरे पाहिजे, आमचे थोडी मन आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.